नमस्कार. घरामध्ये जर का कोणाला HB कमी असेल म्हणजे रक्ताची कमतरता असेल किंवा खूप पित्त होत असेल ना, तर ही साधी सोपी रेसिपी फक्त तुमच्यासाठी. ही चटणी रोज जेवणात वापरा आणि शरीरातील पित्त कमी करा आणि रक्त वाढवा. हो, ही आमसुलाची चटणी बहुगुणी, बहुउपयोगी आहे. ही फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं केली, त्यामुळं काय होतं, तर आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल ना, तर ती भरून निघते. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण चटकमटक आवडीनं खातात. चपाती, भाकरी, पोळी, पुरी कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. तर 7 ते 8 आमसुलं म्हणजे एका दिवसापुरतीच करायची, कारण ही जास्ती दिवस टिकत नाही. मग त्या आमसुलामध्ये 2 ते 3 सुकलेल्या आवळ्याचे तुकडे घालायचे. आवळासुद्धा बहुगुणी, बहुउपयोगी आहे आणि पित्तशामक आहे. आमसुलंसुद्धा पित्तशामक आहेत. ही आमसुलं फक्त 5 मिनिटासाठी भिजत घालायची. त्याच्यावरचं पाणी साखर, मीठ घालून पिळून टाकायचं आणि हे आमसुलं आणि हा आवळा असं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचाभर जिरे घालायचे, हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि चमचाभर पाणी घालून गूळ घालायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. मध्येच थोडंसं एखादं बोट तोंडात घालून बघायचं. गूळ कमी वाटला म्हणजे चटणी आंबट लागली ना, तर थोडासा गूळ वाढवायला हरकत नाही. मिरची फार नाही घालायची. हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट पण तुम्ही वापरू शकता. अशी ही आंबट गोड चवीची चटपटीत होणारी चटणी झटपट तयार होते. नक्की करून बघा. आणि हो, आमसुलं ही पित्तशामक आहेत. त्यामुळं तुम्ही कितीही उष्ण तिखट पदार्थ खात असाल, अगदी नॉनव्हेजचं जेवण करत असाल ना, तरी त्याच्यानंतर ही चटणी मात्र व्हायलाच हवी.